हॅलो एव्हरीवन, मी मयुरी. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सो आज आहे संडे आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 2. सो सकाळपासून माझी जी नॉनव्हेजच्या ऑर्डर्स होत्या त्या मी सगळ्या कंप्लीट केल्या आणि इथे बसलेली आहे. थोडीशी मला पूर्वतयारी करायची आहे कारण उद्या आहे बेंदूर, कर्नाटकी बेंदूर. आपल्या इकडे कोल्हापूर साईडला कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो, पण इतर महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन बेंदूर वगैरे तिकडे साजरा केला जातो, पण कोल्हापूर भागात इकडे कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो. त्यामुळे तो उद्या आहे, म्हणजे सोमवारी. आणि तसंच उद्या वटपौर्णिमा पण आहे, तो त्याची पण मी पूर्वतयारी करत आहे कारण उद्या दोन्ही सण एकदम आलेले आहेत. आणि बेंदूर म्हटलं की आपल्याला पुरणपोळी वगैरे हे सगळं बनवायचं असतं. आणि वटपौर्णिमा म्हणजे आपल्याला वडाच्या झाडाला पूजा करायला जायची असते. सो ते सगळं आहे. आणि मेन म्हणजे उद्या मंडे आहे आणि मला मेडिकलला सुट्टी नाही आहे, त्यामुळे हे सगळं मला सकाळी लवकर उठून आवरायचं आहे. सो त्याचीच मी पूर्वतयारी आज थोडीफार करून ठेवलेली आहे. मी गोड खडुगुळीची रेसिपी शूट केली नाही प्रोफेशनली, बिकॉज सागरू इज नॉट अवेलेबल. अशीच मी माझ्या हातून जशी मला जमेल तशी शूट केलेली आहे, जी आपण उद्या बैलांच्या शिंगांमध्ये घालणार आणि त्याचा मान असतो उद्या, त्यामुळं ते मी बनवून घेतलेलं सगळ्यात पहिला. सो आता आपण इथे गोड खडुगळी करायची आहे. असं प्रोफेशनल शूट वगैरे काही घेतलं नाही कारण सागरू घरात नाही आहे, त्यामुळे मला एकटीला शूट करायला लागणार. तर मी तुम्हाला अशा टाईपमध्ये रेसिपी दाखवते, तुम्ही नक्की ट्राय करा. सो हा एक बाउल घेतलेला आहे मी. आता ह्याच्यामध्ये पाणी घालणार आणि हा गुळाचा खडा आहे तो मी ह्याच्यामध्ये विरघळून घेणार, म्हणजे गुळाचं पाणी बनवून घेणार तयार. सो हे पाणी आहे आणि हे गुळ आहे. सो हे गुळाचे खडे मी आता या पाण्यामध्ये टाकणार आणि अशा प्रकारे हळवून घेणार. आणि हा पूर्ण गुळ आहे तो आपल्याला ह्या पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे सगळा. सो असं ढवळत राहणार आणि हा पूर्ण गुळ वितळवून घेणार आहे मी या पाण्यामध्ये. सो इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. हे बेसन मी ह्याच्यात टाकून घेणार आणि ह्याच वाटीने अर्धा वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. 10 वाटी गव्हाचं पीठ आहे आपलं. हे दोन्ही पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे आपल्याला. एकदम थोडंसं घेतलेलं आहे मी. सो आता इथे हा गूळ जो आहे तो विरघळलेला आहे पूर्णपणे, तुम्ही बघू शकताय. आणि ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ आहे ते अर्धी वाटी आणि बेसन पीठ आहे ते 1 वाटी घेतलं आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे आणि हाताने थोडंसं मिक्स करायचं आहे पीठ आणि थोडं थोडं पाणी टाकून आहे ना आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. सो एवढा गोळा झालेला आहे त्या पिठाचा आणि थोडंसं चिकट असतंय, बट इट्स ओके कारण त्याच्यामध्ये गुळाचं पाणी आहे आणि बेसन पीठ आहे त्यामुळे. सो जास्त आपल्याला सैल मळायचं नाही आहे, जसं आपण चपातीला मळतोय तसं, त्याच्यापेक्षा जर असं जाड. आता हे आपल्याला 10 मिनटं रेस्टला ठेवायचं आहे पीठ. 10 मिनटं झालेले आहेत आणि हा जो गोळा आहे तो भिजलेला आहे व्यवस्थित. आता ह्याला मी तेलाचा हात घेतलेला इथे मी आणि ह्यातला थोडासा असा तुकडा आहे तो असा बाजूला काढून घ्यायचा आपल्याला, एक छोटासा गोळा. आणि ह्याची एक लांब अशी आपल्याला एक थ्रेड बनवायची आहे. तर मग मी तुम्हाला दाखवते.
सो अशी मी थ्रेड बनवून घेतलेली आहे ही. आणि हे आता आपल्याला बैलांच्या शिंगात घालायचं, त्यामुळे थोडंसं इथं गॅप ठेवायचं असा जेणेकरून हे आपण बैलांच्या शिंगांमध्ये घालू शकतो. आणि ह्याला अशा प्रकारे ह्याला असं चकलीचा शेप द्यायचा आहे आपल्याला. आणि असं चिटकून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपली गोड खडुगळी तयार होते. हा जो मधला जो होल आहे ना तो थोडासा मोठा ठेवायचा आहे. आणि अशा टाईपमध्ये आपली खडुगळी तयार झालेली आहे गोड. आता अशा प्रकारेच मी बाकीच्या खडुगळ्या तयार करून घेणार. सो ह्या सगळ्या खडुगळ्या मी ज्या तयार करून घेतलेल्या आहेत चकलीच्या शेपमध्ये, यू कॅन सी. आणि इथे आता तेल तापलेलं आहे पूर्ण आपलं व्यवस्थित. आता आपल्याला एक एक खडुगळे ह्याच्यामध्ये डीप फ्राय करायला टाकायचे. सो हे राहिलेले जे होते ते मी शेप देऊन तळून घेतली आता. सो ही गोड खडुगळी खूप छान झालेली आहे, खुसखुशीत एकदम. आणि टेस्ट पण एकदम मस्त झालं, एकदम बिस्किटसारखं लागतं हे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी. सो बेंद्राला आपल्याकडे बैलांची पूजा केली जाते. मातीचे बैल असतात. तर माझ्याकडे पण आहेत मातीचे बैल, जे मी दरवर्षी तेच वापरते. व्यवस्थित वापरून झालं, सण झालं की मी त्याला व्यवस्थित पॅक करून ठेवते आणि पुढच्या वर्षी परत तेच रिपीट करते. नवीन वगैरे काही आणत बसत नाही. म्हणजे मी आणलेले आहेत 2-4 वर्षांपूर्वी आणि त्यालाच मी छान कलर वगैरे दिलेलं आणि तेच मी यूज करते रिपीटेडली. सो आत्ताही मी ते वरतून काढून घेतलेले आहेत आणि त्याला स्वच्छ साफ केलेलं आहे. आणि हे आहेत माझे 2 बैल. ह्यांना साफ वगैरे करून ठेवलेलं आहे कारण उद्या ह्यांची पूजा करायची आहे. आणि जे मी खडबोळे तयार केले आहेत ना, म्हणजे खडुगळी, गुळाची खडुगळी, सो ते आपल्याला ह्या शिंगांमध्ये घालायचं असतं. त्याचं मान असतो उद्या. सो ते सगळं मी करून ठेवलेलं आहे. संध्याकाळ झाली की मी पुरण वगैरे सुद्धा करून ठेवणार रात्रीच, बिकॉज सकाळी मला ते सगळं मॅनेज होणार नाही. देवपूजा, वडाची पूजा आणि पोळ्या वगैरे ते सगळं. त्यामुळे मी थोडीशी पूर्वतयारी केलेली आहे आजच. आणि संध्याकाळी पुरण वगैरे करून ठेवणार जेणेकरून मला सकाळी सगळ्या गोष्टी इझी पडतील. आणि वटपौर्णिमेला साडी कोणती नेसायची हे काही ठरलं नाही आहे माझं अजून. सगळीकडं आता रील्समध्ये आपण बघतोय की सगळेजण, म्हणजे ट्रेंड सुरू आहे की वटपौर्णिमेला नवीन साडी नवऱ्याकडे सगळेजण नवीन साडी मागतात. पण मी काय नवीन साडी मागितलेली नाही आहे सागरकडे, बिकॉज माझ्याकडं खूप साड्या आहेत ऑलरेडी. त्यातलीच मी एक नेसणार आहेत आणि त्यातलेच मी 2-3 काढून ठेवलेले आहेत ज्या मी तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की मी कोणती साडी नेसू उद्या वटपौर्णिमेला. सो थांबा मी दाखवते. सो ही एक आहे येल्लो साडी माझ्याकडे, अशा टाईपमध्ये आहे. ही एक मी काढून ठेवलेली आहे, अशी कॉटन ग्लेजमध्ये आहे. त्यानंतर माझ्याकडे ही पैठणी आहे अशा टाईपमध्ये, ब्ल्यू कलर आहे ह्याचा. सो ही एक साडी आहे. आणि ही साडी आहे खूप जुनी आहे, जी मी 2021मध्ये घेतलेली, जस्ट लग्न झाल्यानंतर. छान आहे. अशा प्रकारे थोडीशी राजस्थानी टाईप्समध्ये ह्याची डिझाईन आहे. सो ह्या 3 साड्या मी काढलेल्या आहेत आणि ह्या 3 साड्यांपैकी मी कोणती साडी नेसू हे तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. सो या अशा प्रकारे मी थोडीशी पूर्वतयारी केलेली आहे. ते जे धागा, ओटीचं सामान ते सगळं आणून ठेवलेलं आहे, पण त्याचा सध्या पिशवीत आहे, मी ते सगळं तुम्हाला दाखवू शकत नाही. ते मी सगळं तुम्हाला उद्या दाखवेन ज्यावेळेला मी पूजा करायला जाईन. आणि अशा प्रकारे
मी तयारी केलेली आहे. आज संडे आहे, वेळ नव्हता मला ॲक्च्युली नॉनव्हेजच्या ऑर्डर्समधून, पण तरी पण मी थोडासा वेळ काढला आणि ही तयारी करून घेतली जेणेकरून मला उद्या थोडंसं इझी पडेल. सो या अशा प्रकारे मी थोडीशी पूर्वतयारी केलेली आहे उद्याची. आणि उद्या आहे बेंदूर, कर्नाटकी बेंदूर आणि वटपौर्णिमा दोन्ही. सो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला बेंदूरच्या आणि वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही कोणत्या रंगाची वटपौर्णिमेला साडी नेसणार आहे हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि या थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा. तुम्ही बघताय व्हिडिओज पण लाईक नाही करत. सो या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या थँक्यू.